जय हिंद मित्रांनो, नमस्ते। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लेक्चरच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत की आत्ता नवीन 2023 साठी बघा राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आलेला आहे। तर जो पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये आत्ता आपण हा जो घेतलेला आहे तो पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आहे। म्हणजे 2023 साठी जी पूर्व परीक्षा असणार आहे बऱ्यापैकी अभ्यासक्रम 80% सारखा आहे। फक्त पेपर फर्स्ट मध्ये काय करण्यात आलेले थोडा चेंज मी तुम्हाला सांगेल। बाकी पेपर सेकंड जो आहे तसाच कॉपी आहे, त्याच्यामध्ये पण काय प्रॉब्लेम नाहीये। म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे आणि अभ्यासक्रम एक्झॅक्टली काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तत्पूर्वी विजय IAS अकॅडमी जी आहे ते कराडमध्ये आत्ताच चालू केलेली आहे। जे आसपासची लोक असतील, स्टुडंट्स असतील तरी नक्की एकदा भेट द्या। मी तिथं असतो, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मी तिथं मार्गदर्शन पण करत असतो। जे विद्यार्थी अभ्यास करत असतील, मग UPSCचे असेल, राज्यसेवा असेल किंवा कंबाईनच्या परीक्षेचं प्रिपरेशन करत असतील तर त्या सगळ्यांच्यासाठी मार्गदर्शन मी तिथून करत आहे। तर एकदा भेट नक्की द्या। विजय IAS अकॅडमी आहे, कराड विद्यानगर या ठिकाणी आहे। आणि एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे, त्याची पण लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। तर त्या लिंकवरती जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा। नंबर ऑफ द कोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये फ्री व्हिडिओज पण आहेत, त्याचा पण तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल। आणि टेलिग्राम चॅनलची पण लिंक आहे। आपण आपल्या मुद्द्यावरती येऊ। आपल्याला माहिती आहे की जनरली जो पॅटर्न जो आहे तो आयोगाचा पॅटर्न आहे तसाच आहे, फक्त थोडा चेंज केलेला आहे। पूर्व परीक्षा जी आहे या पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर राहतात। पेपर फर्स्ट की ज्याला आपण GSचा पेपर म्हणतो आणि पेपर सेकंड की ज्याला CSATचा पेपर असा म्हटला जातो, सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट। आता CSATच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की CSAT क्वालिफाय करण्यात आलेला आहे। म्हणजे 200 पैकी तुम्हाला 67 मार्क्स पडले की तुम्ही CSAT क्वालिफाय झाला। आणि CSAT क्वालिफाय झाल्यानंतर GSच्या पेपरवरती तुमचं जे काही पूर्व परीक्षेचं मेरिट लागणार आहे आणि ते ह्या वर्षीपासूनच चालू केलेलं आहे, पुढल्या वर्षी पण आहे, तसंच कंटिन्युअस होईल। म्हणजे CSATसाठी तुम्हाला काय करायचे आहे तर 33% मार्क्स पाडायचे आहेत। हा सिंपल फंडा आहे। 33% मार्क्स म्हणजेच 200ला 33% तर 66.67 66.67 म्हणजेच मी म्हणतो की तुम्हाला 67 मार्क्स पाडायचे आहेत। पण 67 मार्क्स डोक्यात ठेवून न जाता आपल्याला CSATला नाही म्हणलं तरी 100 मार्क्स भेटतील अशा प्रकारचा पेपर आपल्याला काय करायचं, सोडवणं गरजेचं आहे। CSATच्या बाबतीमध्ये काय असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगेल। आणि CSATमध्ये एक प्लस पॉईंट पण जो आहे तो पण तुम्हाला एक 10 मार्क प्लस करून देणारा आहे, तो पण एक पॉईंट मी सांगेल। आता आपण काय करूया, पहिल्यांदा पेपर फर्स्ट जो आहे, पेपर पहिला जो आहे, पेपर पहिल्याच्या बाबतीमध्ये थोडं डिटेलमध्ये बघू की एक्झॅक्टली आयोगानं प्रश्नपत्रिका बनवत असताना कोणत्या मुद्द्यांना काय केलेलं आहे तर हात घातलेला आहे, त्या मुद्द्यांना आपण घेत जाऊ। याच्या अगोदर बघा, निगेटिव्ह मार्किंग जे असणार आहे ही 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। म्हणजे 1/4 तुमचे जर 4 प्रश्न चुकले तर तुमचा जो बरोबर आलेला आहे ना त्यातला 1 वजा होईल, अशा पद्धतीनं। ठीक आहे। आता याचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तुम्ही साधारणतः मी म्हणेल की तुम्ही 10 प्रश्न सोडवलेत, 10 पैकी तुमचे काय झालेले आहेत, 4 चुकलेत आणि 6 बरोबर आलेले आहेत। बरोबर, 6 करेक्ट आहेत, 4 चुकलेले आहेत। आपल्याला माहिती आहे 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे। म्हणजे 1 जो आहे, 4 चुकलेत याचा अर्थ बरोबर आल्यामधला 1 वजा होणार, म्हणजे तुमचे बरोबर किती आहेत तर 5 आहेत, अशा पद्धतीनं। ओके, म्हणजेच ढोबळमानाने आपण काय करणार आहे तर जे बरोबर आलेले त्याच्यातून 4 जे आहेत त्यातलं फक्त 1 बरोबर आलेला वजा करणार आहे। सिंपल गोष्ट आहे, याच्यामध्ये काय असं मोठं रॉकेट सायन्स वगैरे काही नाही आहे। यालाच 1/4 निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 25% निगेटिव्ह मार्किंग देण्यात आलेलं आहे। आता निगेटिव्ह मार्किंग आपल्याला समजलं। पेपर 200 मार्काचा पहिला असतो। 200 मार्कामध्ये एकूण 7 विषय आहेत। 7 विषयामध्ये एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी जो आहे याला स्पेशली देण्यात आलेलं आहे। स्पेशली पर्यावरण जो आहे ना याला स्पेशली इम्पॉर्टन्स देण्यात आलेला आहे। एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज, पर्यावरण असेल, इकॉलॉजी असेल, त्याचबरोबर बायोडायव्हर्सिटी जैवविविधता असेल आणि जो क्लायमेटिक चेंजचा जो भाग आहे हा पण मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे। आयोगाने हा मुद्दा जसा UPSCसाठी आहे ना पॅटर्न, तोच इथे डायरेक्टली पूर्व परीक्षेला घेतलेला आहे। आता एक एक आपण बघत जाऊ। चालू घडामोडी जे देण्यात आलेले आहेत, आपल्याला चालू घडामोडी इथे सांगितलेल्या आहेत, यालाच आपण करंट अफेअर म्हणतो। तर करंट अफेअरचं प्रिपरेशन करत असताना पहिल्यांदा एक डोक्यात ठेवायचं आहे की ज्या लोकल करंट अफेअर्सच्या गोष्टी असतात, लोकल जे चालू असताना हे काही करायची गरज नाही आहे। करंट अफेअर करत असताना राज्य लेवलचं करंट अफेअर, स्टेट लेवलचं, राष्ट्रीय लेवलचं असेल, नॅशनल लेवलचं करंट अफेअर करायचं आहे
आणि इंटरनॅशनल लेवलचं आंतरराष्ट्रीय लेवलचं करंट अफेअर करायचं आहे. त्याच्यामध्ये पण टप्पे असतात. काय काय वेळेला बिलांच्या संदर्भात क्वेश्चन येतो, काय काय वेळेला वेगवेगळे अवॉर्ड्स मिळाले असतील त्याच्या संदर्भात क्वेश्चन्स असतील, काय काय वेळेला बऱ्याच म्हणजे अवॉर्ड्स असतील, इंडेक्स असेल, निर्देशांक विचारला जातो. भारताचा HDI मधला आत्ताचा रँक किती आहे किंवा भूक निर्देशांक जे आहे उपासमारी निर्देशांकामध्ये भारताची रँक किती आहे 2021-22 मध्ये. तर असे प्रश्न जे असतात ते नॅशनल इंटरनॅशनल लेवलला येतात. मग चालू घडामोडीचं प्रिपरेशन करत असताना तुम्हाला काय करायचं आहे तर राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलला विचारात घेऊन चालू घडामोडीचं प्रिपरेशन करायचं आहे. आता प्रिपरेशन करत असताना तुम्हाला न्यूजपेपर जो आहे मराठीमधला न्यूजपेपर लोकसत्ता हा वाचायचा आहे आणि इंग्लिशमधला वाचायचा असेल तर द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस दोन्हीपैकी एक. मोस्टली द हिंदूला प्रेफर करा, ऑनलाईन तुम्हाला अवेलेबल होत आहे द हिंदू वगैरे. तर हे याच्यातून चालू घडामोडीचा तुमचा मोठा भाग कव्हर होणार आहे. आणि दुसरा फायदा चालू घडामोडीचा पेपर वाचण्याचा मी म्हणेल की पेपर वाचल्यामुळे काय होणार आहे की शब्दसंग्रह वाढणार आहे आणि त्याचा परिणाम तुम्हाला ज्यावेळेला मुख्य परीक्षेचे पेपर्स लिहायचे आहेत, कारण मुख्य परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह नाही आहे, आता डिस्क्रिप्टिव्ह आहे म्हणजे लिहायचे आहे, त्याच्यासाठी तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं न्यूजपेपर हे वाचावेच लागणार. न्यूजपेपरला अजिबात स्किप करू नका. राहिलं मॅगझिनच्या बाबतीमध्ये, आता तुम्ही UPSCसाठी जे मटेरियल वापरतात ना ते सगळे मटेरियल तुम्ही MPSCसाठी वापरू शकता. आता UPSCचं फक्त काही ड्रॉबॅक्स काय ते इंग्लिश आणि हिंदीमध्ये मटेरियल अवेलेबल आहे आणि आपण जर मराठीमध्ये प्रिपरेशन करत असेल थोडं ते जड जाऊ शकतं, बट हळूहळू मार्केटमध्ये आपलं मराठीमधलं पण मटेरियल येईल की जे लिखाणाच्या स्वरूपात खूप महत्त्वाचं आहे, ते पण आपल्याला भविष्यामध्ये पाहायला भेटेल. तर चालू घडामोडीचं प्रिपरेशन करत असताना ह्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा की तुम्हाला न्यूजपेपर वाचायचं आहे आणि वाटलं तर एखादं मॅगझिन जे आहे महिन्याचं मॅगझिन तुम्ही मॅगझिन चालू करायचे आहेत, म्हणजे महिन्याचं असेल किंवा वार्षिकी जरी वाचायचं असेल तर एखादं वार्षिकी म्हणजे त्याला इयर बुक म्हणतो, करंट अफेअर्सचं इयर बुक जे आहे ते पण तुम्ही अभ्यासू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला टप्पे दिले. तुम्ही जर आत्तापासून प्रिपरेशन करत असाल 2023साठी तर डेली न्यूजपेपर रीड करा, दररोजच्या दररोज न्यूजपेपर वाचा, एक लोकसत्ता वाचा आणि द हिंदू वाचा आणि नक्की न्यूजपेपरच वाचा. तुम्हाला ॲनालिसिसच्या व्हिडिओज वगैरे अवेलेबल आहेत त्या बघितल्या तरी काय प्रॉब्लेम नाही, बट जास्तीत जास्त रीडिंग करून ते वर्ड्स तुमच्या ब्रेनमधून तुमच्या डोळ्याखालून जाणं गरजेचं आहे, कारण त्याचा फायदा तुम्हाला पेपर लिहित असताना होणार. त्यामुळं न्यूजपेपर रीडिंग स्किप अजिबात करू नका. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा जो आहे तो आहे हिस्ट्री ऑफ इंडिया सांगण्यात आलेला आहे. ह्याच्यामध्ये राष्ट्रीय चळवळी ज्या झाल्या म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी राष्ट्रीय चळवळी चालू केल्या त्या असतील. हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये 3 प्रकार येत आहेत, एक प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास. तर त्यांनी इथं डिस्क्रिप्टिव्ह सांगण्यात आलेलं नाही, फक्त भारताचा इतिहास हा मुद्दा दिलेला आहे. नाही तर मॉडर्न हिस्ट्री म्हणलं असतं तर मग फक्त आधुनिक भारताचा इतिहास केला असता, पण मॉडर्न हिस्ट्री शब्दाचा पण उल्लेख केलेला नाही, फक्त हिस्ट्री ऑफ इंडिया अँड नॅशनल मुवमेंट आणि वेटेज त्याला दिलेला आहे. मग आपण काय करायचं आहे, अभ्यास करत असताना प्राचीन भारताचा इतिहास असेल, मध्ययुगीन भारताचा इतिहास असेल आणि आधुनिक भारताचा इतिहास आणि त्याच्यामध्ये पण नॅशनल मुवमेंट्स याच्यावरती काय करायचं थोडा फोकस करायचा आहे. ठीक आहे, हे इतिहासाच्या बाबतीमध्ये आहे. इतिहासाच्या बाबतीमध्ये ठराविक बुक्स आहेत, जसं ग्रुवरचं बुक आहे, यश चांद पब्लिकेशनचं आहे, स्पेक्ट्रम पब्लिकेशनचं पुस्तक आहे. तर स्पेक्ट्रम पब्लिकेशनचं आधुनिक भारताच्या इतिहासासाठी असेल आणि प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी असेल तर NCERT तुमच्यासाठी बेस्ट आहे. NCERTचा माझा कोर्स पण आहे ह्याच्यावरती ॲप्लिकेशनवरती, तर तो NCERTचा संपूर्ण विषय जे इथे दिलेत ना सगळे विषय मी शिकवलेले आहेत NCERT. आणि आता NCERT खूप महत्त्वाचा रोल प्ले करत आहे, त्यामुळे NCERTला पण स्किप करू नका. मग इतिहास बघत असताना तुम्हाला प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारताच्या इतिहासाच्या NCERT वाचणं गरजेचे आहेत, जी सुरुवात करतायत नवीन, कारण NCERT वाचल्यामुळे तुमचा शब्दसंग्रह आणि बऱ्याच ज्या फॅक्ट्स असतील त्या कंप्लीट होतील. त्यामुळे इतिहासाच्या NCERT वाचायच्या आहेत, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारताच्या, आणि त्याच्यानंतर रेफरन्स मटेरियल घ्यायचं आहे जर तुम्ही नव्याने सुरुवात करत असाल तर. आणि NCERT मी शिकवलेल्या आहेतच ॲप्लिकेशनमध्ये, त्याची ॲप्लिकेशनची लिंक दिलेली त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. नंतर जॉग्रॉफी आहे. जॉग्रॉफीमध्ये काय करण्यात आलेलं आहे, इतिहासामध्ये आणखी एक सांगायचं राहिलं की महाराष्ट्राचा जो इतिहास आहे हा महाराष्ट्राचा इतिहास पण याच्यामध्ये ॲड केलेला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी तुम्ही काय करा की जे 11वीचं महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास चांगला आहे, किंवा गाठाळांचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये पण महाराष्ट्राचा इतिहास दिलेला आहे. फक्त जास्त मटेरियल वापरू नका, कमी मटेरियल
जास्तीत जास्त सिलेबस कव्हर झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त त्याची रिव्हिजन करता आली पाहिजे, अशा प्रकारेच मटेरियल सिलेक्ट करा. ओके, इतिहासाच्या बाबतीमध्ये झालं. परत जॉग्राफी बघत असताना भूगोलच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे आणि जगाचा भूगोल आहे. ह्याच्यासाठी आपले जे काही स्टेट बोर्डाची पुस्तकं तर आहेच, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल जो आहे तो टॉपिक कव्हर होईल तुमचा 8वी 9वी 10वीच्या ह्याच्यामध्ये. त्याचबरोबर NCERTचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला भारताचा आणि जगाचा भूगोल जो आहे 6वी पासून 12वी पर्यंतच्या NCERTमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये काय केलेलं आहे तर भारताचा आणि जगाचा भूगोल एकदम डिस्क्रिप्टिव्हली दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही 6वी ते 12वीच्या NCERT करणं काय तर खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा NCERT मी पूर्ण व्यवस्थित शिकवलेले आहेत. जवळजवळ 77 ते 80 लेक्चर्स आहेत NCERTवरचे, जॉग्राफीचे वरचे फक्त, तर तुम्ही तो पण कोर्स तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आहे आपण भूगोल बघितला, भूगोलमध्ये पण भाग येत आहेत बघा. जसं महाराष्ट्राचा भूगोल आहे त्याचे पण महाराष्ट्राचा सामाजिक भूगोल, महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल असेल, महाराष्ट्राचा राजकीय भूगोल असेल, सांस्कृतिक जॉग्राफी असेल, तर हे संपूर्ण महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये झालं. तसं भारताच्या बाबतीमध्ये असेल, तसंच वर्ल्ड जॉग्राफीच्या बाबतीमध्ये असेल. आता यासाठी बघा एक GC लिऑंग यांचं पुस्तक आहे, ते पण तुम्ही वापरू शकता, किंवा माजिद हुसेन यांचं पुस्तक आहे जे UPSCला प्रिफर केलं जातं, ते पण पुस्तक वापरू शकता. बुक्स पण भरपूर अवेलेबल आहे, पण बेस्ट पुस्तक मी सांगेन तुम्हाला 6वी पासून 12वी पर्यंतच्या NCERTs आणि महाराष्ट्राच्या भूगोलासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड जो आहे या महाराष्ट्र स्टेट बोर्डची पुस्तक आहे. आणि फक्त एक कुठलंही सौदी सरांचं जरी घेतलं तुम्ही एक रेफरन्स बुक फक्त घ्या, त्याच्या व्यतिरिक्त जास्त पुस्तकं ह्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न पण करू नका आणि वाचण्याचा पण प्रयत्न करू नका. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे राज्यशास्त्र, पॉलिटी आणि गव्हर्नन्स, ह्याच्यामध्ये भारताचा आणि महाराष्ट्राचा विशेष संदर्भ दिलेला आहे. आता आपल्याला भारताचा आणि महाराष्ट्राचा विशेष संदर्भ म्हणजे राज्यशास्त्र, एक पॉलिटीचं एक लक्ष्मीकांत पुस्तक आहे, त्या पुस्तकाला व्यवस्थित वाचा. मराठीमध्ये पण ते अवेलेबल आहे, त्या पुस्तकाला वाचलं तरी तुमचा पूर्ण विषय हा कव्हर होऊन जात आहे. किंवा रंजन कोळंबे भगीरथी प्रकाशनचं ते पण एक पुस्तक आहे, ते पण तुम्ही काय करू शकता, रेफर करू शकता याच्या बाबतीमध्ये. म्हणजे कशाच्या बाबतीमध्ये, पॉलिटी आणि गव्हर्नन्सच्या बाबतीमध्ये. कुठलंही एक पुस्तक तुम्ही काय, बेस्ट पुस्तक आहेत, दोन्ही पण चांगली पुस्तक आहेत, दोन्हीपैकी एक कुठलंही पुस्तक तुम्ही वापरा, फक्त एकच वापरा, दोन्ही वापरू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इकॉनॉमिक्स आणि सोशल डेव्हलपमेंट. इकॉनॉमिक्स जो आहे हा इकॉनॉमिक्स बेसिक लेवलचा आहे. इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये पण विजय IAS अकॅडमी वर्क करणारच आहे कराडमध्ये, त्यामुळे इकॉनॉमिक्स हा विषय स्पेशली इथं घेतला जाईलच, त्या वेळेला तुमच्यापर्यंत त्या नोटिफिकेशन येतीलच. आणि सोशल डेव्हलपमेंटमध्ये काय येत आहेत तर दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या बाबतीमध्ये असेल, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असेल. ठीक आहे. त्याचबरोबर जी उपासमारीच्या संदर्भातले निर्देशांक असतील, तर सगळे सोशल डेव्हलपमेंटमध्ये येत आहेत. ते संपूर्ण मुद्दे इकॉनॉमिक्समधले जे आहेत ते कव्हर करायचे आहेत. बँकिंग सिस्टीम असेल, भारतीय भांडवली बाजार असेल, त्याचबरोबर चलन व्यवस्था असेल, बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते इकॉनॉमिक्समध्ये येतात. इकॉनॉमिक्सला पण एकदम डिटेलमध्ये परीक्षाभिमुख करायचं, डिटेल इन द सेन्स की परीक्षाभिमुख करायचं आहे. कोळंबे सरांचं पुस्तक आहे इकॉनॉमिक्सचं, किंवा डेसले सरांचं पुस्तक आहे, कोणतंही तुम्ही पुस्तक रेफर करू शकता. ठीक आहे. मी अभ्यासक्रम पण सांगतोय आणि त्याच्याबरोबर बुक लिस्ट पण, बुक्स पण सांगतोय, जेणेकरून तुम्हाला दोन्हीपैकी एकत्रित सगळ्या गोष्टी भेटून जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी आणि क्लायमेट चेंज, म्हणजे पर्यावरणामधील हे टॉपिक्स आहेत ॲक्च्युली. तर इकॉलॉजी आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, क्लायमेट चेंज आहे. आता हे करंटला धरून मॅक्सिमम विचारले जातात. ओके. आणि बेसिक कन्सेप्ट जर याच्या बघितल्या तर शंकर IAS एक पुस्तक आहे, त्याच्यामधून तुम्हाला एन्व्हायरमेंट संपूर्ण समजून जाईल. मराठीमध्ये पण तुषार घोरपडे सरांचं पुस्तक आहे, आणखी चांगली चांगली पब्लिकेशन्स तुम्हाला भेटतील. पण शंकर IAS हे इंग्लिशमध्ये वापरतात जे UPSCचं प्रिपरेशन करतात विद्यार्थी, तर शंकर IASचं पण पुस्तक आहे, याचा पण तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. ठीक आहे. नंतर आहे नेक्स्ट जे जनरल सायन्स, म्हणजे सामान्य विज्ञान जे आहे. सामान्य विज्ञानासाठी आपली महाराष्ट्र स्टेट बोर्डाची 8वी 9वी आणि 10वीची पुस्तकं, ही पुस्तकं आणि 6वी ते 10वी पर्यंतचं NCERT, 6वी ते 10वी पर्यंतचे NCERT, दॅट्स इट. याच्यामध्ये संपूर्ण जनरल सायन्स कंप्लीट होतोय. ॲक्च्युली 6वी ते 10वी पर्यंतच्या NCERT वाचल्या ना, याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे जे कन्सेप्ट आहेत त्या कव्हर होत आहेतच. त्यामुळे 6वी ते 10वीच्या NCERT बेस्ट आहेत.
पुन्हा एकदा मी म्हणतोय की NCERTचा कोर्स त्यासाठी मी डेव्हलप केलेला आहे की जे मराठीमध्ये संपूर्ण NCERT मी तुम्हाला शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि नोट्स पण तिथं अवेलेबल आहेत. ठीक आहे, म्हणजे इथं आपण समजून घेतलं जनरल सायन्सच्या बाबतीमध्ये. तर अशा प्रकारे हे एकूण 7 विषय आहेत. 7 विषयांच्या वरती 200 क्वेश्चन्स, 200 मार्काचे 100 क्वेश्चन्स असणार आहेत. क्वेश्चन किती असणार आहेत? 100 असणार आहेत. आता 100 क्वेश्चन जर बघितलं तर साधारणतः मी म्हणेल की चालू घडामोडी असेल किंवा भारताचा इतिहास, जर ह्याच्यावरती 15 क्वेश्चन येतात, ह्याच्यावरती एक 15 येत असतील, नंतर याच्यावरती एक 10 ते 12 क्वेश्चन्स येतात, त्याच्यानंतर याच्यावरती 15 येतात. ओके, बायोडायव्हर्सिटी वगैरे आहेत, याला करंटला धरून पण याचे 15 क्वेश्चन निघू शकतात, याचे 15 क्वेश्चन, असे 100 क्वेश्चन्स तयार होतात. आता हा ढाचा जो आहे तो आत्ताचा आहे, अलीकडचा आहे, याच्यामध्ये थोडा चेंज असू शकतो, बट कुठल्याही विषयाला स्किप करू नका. आता मुलांचा एक मुद्दा असतो की सर मी ह्याच्या बॅकग्राऊंडचा आहे, नॉन सायन्स बॅकग्राऊंडचा आहे, मी सायन्सला स्किप करू का? नाही करायचं, स्किप करू शकत नाही आहे तुम्ही, कारण सायन्स हा तेवढाच इम्पॉर्टंट आहे, कारण मार्क्स देण्याच्या बाबतीमध्ये हा पण खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो, त्यामुळे स्किप करणं नाही. ठीक आहे, इथं आपण काय केलं की विषय कुठले कुठले आहेत ते बघितले आणि त्यांच्यासाठी एक रेफरन्स बुक बघून घेतले. बेसिक कंप्लीट करण्यासाठी काय करावं लागणार आहे ते पण मी मुद्दे इथं सांगितलेले आहेत. आता नेक्स्ट जे आहे तो पेपर सेकंड जो आहे तो 200 मार्काचा आहे. 80 क्वेश्चन्स असतात याच्यामध्ये, 80 क्वेश्चन्स असतात. आता याच्यामध्ये उतारे तर आहेतच, आपल्याला माहिती आहे पॅसेज येतो, पॅसेजवरती क्वेश्चन्स विचारले जातात. नंतर लॉजिक रिझनिंग आहे, तुम्हाला क्वेश्चन्स दिले जातात, लॉजिक रिझनिंगवरती सोडवायचे असतात ते आहे. डिसिजन मेकिंग हा एक मुद्दा बघा UPSCनं काढून टाकलाय, पण हा मुद्दा MPSCनं ठेवला आहे, म्हणजे बेस्ट गोष्ट आहे, कारण याच्यामध्ये 12.5 मार्क जे असणार आहेत ना, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. इथं जे 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे ना, ते डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. याच्यावरती 5 क्वेश्चन येतात, 2.5 मार्काला एक क्वेश्चनमध्ये 12.5 मार्क्स तुम्हाला इथं आहेत. नंतर जनरल मेंटल ॲबिलिटी जे आहे, जनरल मेंटल ॲबिलिटी हे पण आपले काय असणार आहे तर ह्याच्यामध्ये लॉजिकल रिझनिंगमध्येच येत आहेत. बेसिक न्यूमरेसी जी आहे, बेसिक न्यूमरेसीमध्ये काय विचारलं जाणार आहे तर मॅथ्सचे काही क्वेश्चन्स वगैरे असणार आहेत. त्याचबरोबर टाईम अँड डिस्टन्सच्या वरती क्वेश्चन्स असतील, टाईम अँड वर्कच्या वरती क्वेश्चन्स असतील, बेसिक न्यूमरेसीमध्ये येत आहेत ते. त्याचबरोबर लसावी मसावी वगैरे बेसिक न्यूमरेसीमध्ये येतात. मराठी एक पॅसेज राहतो आणि एक इंग्लिश पॅसेज राहतील उतार्यांच्यामध्ये, तो येऊ शकतो. नंतर इंटरपर्सनल स्किल आणि कम्युनिकेशन स्किल, ॲक्च्युली ह्याच्यावरती UPSC अगोदर 2013-12ला विचारत होती, पण आत्ता विचारत नाही आहे. त्यामुळे याच्यावरती प्रश्न जरी आला, इंटरपर्सनल स्किल किंवा कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय तर वर्ड्स ओळखायचे असतात, शब्द ओळखणे पद्धत जो असतो ना, ते ह्याच्यामध्ये येत आहेत. विचारलं तर हा पण एक पॉईंट असू शकतो. म्हणजे याच्यावरती आता हे जे 200 मार्क्स आहेत ना, 200 पैकी तुम्हाला घ्यायचे आहेत 67 मार्क्स, पण अभ्यास करत असताना ह्याला स्किप नाही करायचं आहे, ह्याला अभ्यास करताना स्किप नाही करायचं आहे. ओके, जास्त जोर तर याच्यावरती द्यायचा आहे, 60-40 रेशोनं चाला, किंवा मी म्हणलं की 70-30नं चाला. 70% वेटेज GS फर्स्ट पेपर फर्स्टला द्या आणि 30% जे आहे हे याला द्या, पण याच्यातून मार्क्स घेताना 101 मार्क्स घ्या, नक्कीच घ्या 101 मार्क्स, कारण एक सेफ झोन जो असेल तो 100 मार्कापर्यंत असू शकतो. अशा प्रकारे पेपर फर्स्ट पेपर सेकंड आपण बघितला. CSATसाठी तुम्हाला पुस्तक कुठलं वापरायचं आहे तर मॅथ्ससाठी जे आहे म्हणजे जनरल मेंटल ॲबिलिटी जर बघितली, दोन्हींच्यासाठी काय आहे तर अग्रवालचं पुस्तक आहे. अग्रवालचं पुस्तक इंग्लिशमध्ये आहे, त्याचबरोबर अरिहंतचं पण पुस्तक आहे, इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे. तर ते बघा. आता काही विद्यार्थ्यांना मराठीमध्ये पुस्तक पाहिजे असेल तर फास्ट ट्रॅक वगैरे बुक्स आहेत, बरेच मराठीमधले पुस्तकं अवेलेबल आहेत जे तुम्हाला सोपी भाषेमध्ये शिकवतात. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाच्या यूट्यूबला गेला तर भरपूर अशा व्हिडिओज आहेत की ज्या CSATमधील प्रत्येक टॉपिकवरती व्हिडिओ दिलेले आहेत, तर त्याला तुम्ही काय करू शकता, बघू शकता. फक्त प्रिसाइजली म्हणजे प्रमाणापेक्षा बाहेर करण्याचा प्रयत्न करू नका, लिमिटेड रिसोर्स करा आणि अगेन अँड अगेन त्याचे काय करा, रिव्हिजन करा. आणि याच्याबरोबरच काय करा तर पाठीमागच्या प्रश्नपत्रिका पण बघा थोड्या, कारण त्या प्रश्नपत्रिकेचा बेस तुम्हाला काय करत असतो की येणारी परीक्षेच्या प्रश्नातला ढाचा सांगत असतो, आणि त्यामुळे प्रश्नपत्रिका बघणं पण काय गरजेचं आहे. अशा प्रकारे रेफरन्स मटेरियल आपण बघितलं आणि त्याचबरोबर एका साईटवरून सिलेबस संपूर्ण आपण काय केलेलं तर डिस्कस केलेला आहे. बाकी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, चॅनल तुमच्यासाठी काम करतो आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड नक्की करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. करंटचे जे काही डेली करंट अफेअर्स जे आहे त्याच्यावरती शेअर केलं जात आहे. आणि विजय IAS अकॅडमीला नक्की भेट द्या. जय हिंद मित्रांनो.